नमस्कार, मी सचिन रुपनवर. आज आपण नाथाचीवाडी येथील रहिवाशी एक शिक्षक उत्तम बरकडे सर दुसरीकडे काम करतात. आत्ता जवळपास रिटायरमेंटला 4च वर्ष राहिलेले आहेत त्यांचे. अजूनही त्यांना शासकीय एकही रुपया मोबदला मिळत नाही. उदरनिर्वाह चालवणं निश्चितपणे कठीण असतं. एवढं असताना देखील ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करतात. काय महत्त्व आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सर वाटतंय, तुम्ही आतापर्यंत रिटायरमेंटला फक्त 4च वर्ष राहिलेले आहेत, अजून तुम्हाला एकही रुपया पगार नाही आहे. कशा पद्धतीने तुम्ही ज्ञानदान करता? एक उद्देशाला माझं काम होईल त्या संस्थेमध्ये, त्याच आशेवरती मी ते ज्ञानदान काम करतो. नाही, पण तुम्हाला वाटत असेल ना की आत्तापर्यंत आपण काम केलेलं आहे, आज ना उद्या आपल्याला पेमेंट चालू होईल या आशेवरती तुम्ही काम करता. हो. पण उदरनिर्वाहासाठी काही ना काहीतरी लागतं. संस्थेकडून काहीतरी मोबदला मिळत असेल. संस्थेकडून रुपयासुद्धा मानधन मिळत नाही. हे कधीपासून? हे 2012 पासून तर आज तक आहेत. संस्थेकडून 1 रुपयासुद्धा मानधन मिळत नाही. मग आता तुमचा जो प्रवास आहे जाण्या येण्याचा, तो मी आत्तापर्यंत 12 ते 13 वर्ष मी सायकलीवरच काढलं. आत्ता एक दीड वर्ष झालं असेल मी आमच्या फॅमिलीच्या मदतीने एक स्कूटर घेतली. त्यावर आता मी ये जा करतो आहे. मुलीला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने जातो आहे घेऊन, नाहीतर सायकलवरच प्रवास आहे माझा. मग आता हे उदरनिर्वाहासाठी जे लागणाऱ्या वस्तू असतील हे आपण कसं हे करता? आता माझी मिसेस आशा वर्करचं काम करते आरोग्य विभागामध्ये. त्यामुळं तिच्या जेमतेम पगारामध्ये उदरनिर्वाह चालला जातो. जास्त काय म्हणजे फॅशनेबल जीवन न जगता आपली गरजेपुरता जीवन कसं जगता येईल तसंच आजपर्यंत जगत आलो. तुम्ही पाहू शकता की सेवा करत असताना आपल्या सेवानिवृत्तीमध्ये फक्त 4च वर्ष राहिले तरी ज्ञानदानाचं कार्य चालू आहे आणि शासनाचा कोणताही रुपया दिला जात नाही. आपण आपल्या पाठीमागं पाहू शकतो. पाहते या ठिकाणी राहतात. निश्चितपणे त्यांच्या कार्याची दखल शासनाने घ्यावी, संस्थेने घ्यावी. बऱ्याच वेळा त्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत, शासनाकडूनही त्यांच्याकडं दुर्लक्ष केले जातं आहे. त्यांची ही व्यथा मांडण्याचा एकच उद्देश आहे की काही समाजामध्ये उपेक्षित राहिले जातात. त्यांना मदतीची आशा नाही, परंतु त्यांना एक मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता मुलांची जे शिक्षण आहे ते कशा प्रकारे करतात? मुलांचे शिक्षण आता भैरवनाथ विद्यालय खोडबा होते. मुलगा 11वीला आहे, मुलगी 8वीला गेली. तरी आता ये जा करायला मी स्वतःच त्यांना घेऊन जातो. त्यामुळं जेमतेम प्रवासात खर्च न करता स्वतः सायकलीवर जाणे, गाडीवर जाणे, तिथून पुढं त्यांना शाळेत सोडून मी पुढं शाळेत जातो. अशा प्रकारे आमचा प्रवास चालू आहे. या संदर्भामध्ये आपल्याला जर सरांना मार्गदर्शन करता येत असेल तर निश्चित करावं. सर, आपला जो मोबाईल नंबर आहे तो सांगा आणि आपल्याला जे सहकार्य म्हणजे मार्गदर्शन याच्यामध्ये पाहिजे असेल तर निश्चितपणे मिळून जाईल. काय नंबर आहे आपला? 9763 03 1418 हा मोबाईल नंबर आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.